नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24. पाहुयात महत्त्वाची बातमी. कोयता गँगची दहशत आणि वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या पुणे जिल्ह्यात आता आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पिंपरी चिंचवड येथे लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शार्प शूटर्सनी गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. काल रात्री 9:24 सुमारास हा प्रकार घडला. लॉरेन्स बिश्नोई गँगने पिंपरी चिंचवड येथील प्रसिद्ध एजे फर्निचर मॉलवर गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे लॉरेन्स बिश्नोई गँगची महाराष्ट्रातील दहशत आणि विस्तार आणखी वाढत चालल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री 9:20 सुमारास 2 अज्ञात हल्लेखोर बाईकवरून एजे मॉलच्या समोर आले. या दोघांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हरमधून मॉलच्या दिशेने 5 ते 6 राऊंड फायर केले. या सगळ्या गोळ्या मॉलच्या नेम प्लेटवर झाडण्यात आल्या. यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची कसून तपासणी करत फॉरेन्सिक नमुने गोळा केले. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश इंगवले यांनी दिली. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.